इडली, डोसा, मेदूवडा, आप्पे यांसोबत जी ओल्या खोबऱ्याची चटणी खाल्ली जाते ती चटणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। तर हे असे पातळ काप करून घेतलेले आहेत मी 1 वाटी। ओलं खोबरं वापरायचं, त्यामुळे चटणी चांगली लागते। आणि जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं पाण्यामध्ये भिजत घाला आणि मग त्याचे काप करून घ्या 1 वाटी। आता आपल्याला चटणी बनवायला घ्यायची। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये हे 1 वाटी खोबरं टाकलेलं आहे। आता यामध्ये भाजकी फुटाण्याची डाळ टाकणार आहे, म्हणजे जे डाळवं असतं हे पहा, अशा पद्धतीचं जी डाळ असती भाजकी डाळ फुटाण्याची ती टाकायची आहे। तर 4 चमचे मी डाळ टाकणार आहे। 1 वाटी खोबऱ्याला मी 4 चमचे डाळ टाकणार आहे। या डाळीमुळे छान घट्टपणा येतो चटणीला आणि चव पण छान लागते चटणीची। तर हे पहा, या चमच्याने मी 4 चमचे डाळ टाकलेली आहे, पोहे खायच्या चमच्याने। आता चटणीला तिखटपणा यावा म्हणून 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 5 ते 6। तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकता सुरुवातीला कोरडं वाटून घ्यायचं आणि मग पाणी टाकून वाटून घ्यायचं। तर मी सुरुवातीला कोरडं फिरवून घेते आणि मग पाणी टाकून वाटून घेते चटणी। तर हे पहा, छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे। तर छान दाटपणा आलेला आहे चटणीला। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये पाणी टाकून पातळ पण करू शकता चटणी। तर छान बारीक चटणी मी वाटून घेतलेली आहे। आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे। तर आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी आपण टाकू शकतो, म्हणजे जर पातळ हवी असेल तर पाणी वाढवू शकतो आपण यामध्ये। तर मी ही घट्टच अशी वापरणार आहे। अगदी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडी चटणी आहे म्हणून, आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे या चटणीमध्ये। आता हे मिक्स करून घेतले। आता यावर आपल्याला एक तडका द्यायचा आहे, त्यामुळे या चटणीची चव अजून वाढते। तर इथे चिमूटभर हिंग घेतलेला आहे, अगदी थोडंसं घ्यायचं आहे। 1 चमचा मोहरी घेतली आणि इथे बेडगी मिरची घेतलेली आहे, तडका मिरची 2 घेतल्यात आणि कढीपत्ता घेतलेला आहे ताजा। आता गॅसवर तडका पात्र ठेवलेला आहे। 1 पळी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये तेलाची किटली तेल 1 पळी। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। आता या 2 मिरच्या आहेत त्यात अर्ध्या तोडून घेत आहे आणि मग टाकत आहे, म्हणजे आतपर्यंत तेलाचा तडका जातो म्हणून मिरच्यांचे तुकडे करून टाकायचे, म्हणजे छान आतल्या बियासुद्धा तळल्या जातात। तर आता लगेच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर कढीपत्ता आणि फोडणी जळते, मिरच्या पण जळतात। आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी हिंग टाकायचं आहे। हिंग आधी टाकलं तर करपेल म्हणून आता मी हिंग टाकलेलं आहे चिमूटभर। आता ही गरम गरम फोडणी म्हणजे हा तडका या चटणीवर टाकलेला आहे। तडका टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा तडका या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा। तर खूप छान लागते ही चटणी तडका टाकल्यानंतर, तर अप्रतिम चव लागते। इडली, डोसा, मेदूवडा, आप्पे कशासोबतही आपण खाऊ शकतो। मस्त चटकदार अशी ओल्या खोबऱ्याची आपली चटणी तयार झालेली आहे। चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।